ही आता परिस्थिती अशी आहे ना, वारंवार आम्हाला हेच प्रॉब्लेम येतात आहे. आम्ही इतक्या वर्षापासून नालासोपारामध्ये राहतोय. आज 10-15 वर्ष झाली, पण ही परिस्थिती काही सुधारत नाहीये. इथे बघाल तुम्ही सगळीकडे पाणीच पाणी. बीएमसी येते, काय काम करतात, काय त्यांचा प्रॉब्लेम चालले आम्हाला काही कळत नाही. पण ते प्रॉब्लेम आम्हाला इतके येतात आहे ना, ना आम्ही घराच्या बाहेर निघतोय, ना आम्ही ऑफिसला जाऊ शकत आहे. म्हणजे परिस्थिती इतकी विस्कळीत झाली आहे ना इकडे, की तुम्ही काहीच नाही करू शकत इकडे. नेते लोक येतात ना, फक्त येतात, वोट मागतात, आमच्याकडे हात जोडतात आणि बोलतात हा आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही तुम्हाला ही फॅसिलिटी देऊ. ती पण ती फॅसिलिटी कुठे? ही सगळी फॅसिलिटी आहे का स्विमिंग पूलची? परिस्थिती यासाठी आहे की आम्हाला ऑफिसला जायचं आहे. आता ऑफिसला जायसाठी इथून ते नालासोपारापर्यंत पूर्ण पाणी साठलेलं आहे. आता आम्ही जाऊ तर जाऊ कशा? आणि घुटणाभर पाणी आहे आणि ना लाईट आहे, ना मोबाईल चार्ज आहे, ना काय आहे. आता आम्ही पुढे आमच्यासाठी काय पर्याय आहे? ना काहीतरी फॅसिलिटी पण नाही, ना ऑटो आहे, ना काहीच नाही. ना आम्ही बाईक घेऊन जाऊ शकतो, काहीच करायचं म्हणजे वाटतच नाही की काय करू आम्ही. आता तेवढ्या पाण्यात जायचं आणि दिवसभर काम करायचं, आजारी पडायचे. काल संडे होता, काल पण मी ड्युटीला गेलेलो. काल आलो मी गुडघ्यावर पाणी, बोलतात ना अख्खा रात्रभर मी डॉक्टरकडे गेलो. मग परत दुसरी गोष्ट की घरात लाईट नाही, काय नाही. आणि ही ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघू शकता की ट्रान्सफॉर्मरची अवस्था काय आहे. एवढं पाणी तिथे पाऊस